नमस्कार मित्रांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नमूला आकाश कॉल करतो. तेव्हा ती म्हणते की आकाश सर, खरंच तुम्ही माझ्यावर चिडले नाही आहे ना? तेव्हा तो सांगतो की नाही, मी दिवसभर जरा मीटिंगमध्ये बिझी होतो. तेव्हा नम्रता म्हणते की मला वाटलंय की तुम्हाला खरंच खूप वाईट वाटलंय किंवा तुम्हाला राग आलाय, त्यामुळे तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहे. तेव्हा मग आकाश तिला म्हणतो की नाही, असं काही नाही. तेव्हा त्यानंतर त्या आजीचं डिस्कशन होत असतं की बघितलं ना, कसं ईश्वरी काय करते काय माहिती. ते चिंटूला कसं झेलते ना ते पण कळत नाही आहे. बिचारा किती राग करत असतो तिच्यावर, पण तरी पण सगळं काही सहन करत असते. बघितलं ना, इतकं चिडचिड करतो तरीही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज करते ती. म्हणजे मला खरंच कळत नाही आहे, इतका तापलेला असताना ती अर्णवला बरोबर मॅनेजही करते आणि त्याला समजूनही घेते. तेव्हा मग अंजली म्हणते की म्हणूनच तर मला ईश्वरीचं इतकं कौतुक वाटतं. अर्णव असं वागूनही ती किती चांगलं हँडल करते आपल्या चिंटूला. म्हणूनच आपण ईश्वरीसाठी ना काहीतरी करावं ना, असं वाटतंय मला. तेव्हा लगेचच आजी म्हणते की हो गं, माझ्याही डोक्यात तेच येतंय. पण काय करायचं? तेव्हा मामा म्हणतो की काहीतरी चांगली आयडिया सुचली पाहिजे. त्याबरोबर आता इथे लगेचच अंजली म्हणते की आपण एक काम करूया. आपण ना त्या दोघांना काहीतरी मागच्या वेळेला गेलेले ना, तसे पाणीपुरी नाही तर चायनीज वगैरे खायला पाठवूया. तेव्हा मामा म्हणतो, "वाह! एकदम बढिया आयडिया." "अजिबात नाही ही बढिया आयडिया. तुला माहिती आहे का अगं, आता तू जाईल का? दोघांचे मूड कसे आहेत हे तुला माहिती आहे ना? मग कसे जातील ते दोघं? नाही जाणार." तेव्हा मग आता मामा म्हणतो की आता वेगळी काहीतरी आयडिया केली पाहिजे. तेव्हा आजी म्हणते की आता वेगळी अशी काय आयडिया करूया आपण? तेव्हा तिथे दोघांमध्ये टेन्शन असतं की काय करायचं तरी काय. तेवढ्यातच इथे नमू आता सरांना म्हणते आकाशला की ऑफलाईन भेटायचं. तर तो म्हणतो की हो, काय प्रॉब्लेम आहे? आता आपण ऑनलाईन नको तर ऑफलाईनच भेटूया डायरेक्ट. तेव्हा ती म्हणते की पण सर, तेव्हा तो म्हणतो की नको काळजी करूस, मी आता येतो तुला घ्यायला, पिक करायला येतो आणि तुला परत मी सोडेन पण. व्हॉट्स आहे? तेव्हा ती जरा विचार करत असते. नंतर मग तो म्हणतो की बोल, लवकर बोल. येतेस ना? तेव्हा मग ती म्हणते की ओके, येते सर. असं म्हणून ती आता फोन ठेवून देते आणि लगेचच आकाश आता निघालेला असतो. त्यानंतर मग आजी म्हणते की आता आपण काय करायचं? तेवढ्यातच मग आता त्याला विचार येतो की असं काहीतरी केलं पाहिजे ना, की त्या दोघांना एकत्र जाता आलं पाहिजे. नाहीतर अर्णव जाणारच नाही. तेव्हा मग लगेचच अंजली म्हणते की आता माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. आपण एक काम करूया, आईस्क्रीमचं सांगूया. आईस्क्रीमबद्दल सांगितलं ना, तर लगेचच चिंटू काही तिला नाही बोलणार नाही. दोघंजणं जाऊन येतील. त्यावर आता मामा म्हणतो की "अगं, तुला माहिती आहे ही पण आयडिया अजिबात वर्क करणार नाही." कारण की चिंटूला माहिती आहे की आईस्क्रीम तो लगेचच बोलेल ऑनलाईन ऑर्डर करतो. त्यापेक्षा आजी एका कुल्फीवाल्याचं नाव घेते आणि म्हणते की त्या कुल्फीवाल्याकडे ऑनलाईन कुल्फी मिळत नाही. अंजली म्हणते की मी हट्टच करेन. मग तो कसं देत नाही तेच बघूया. तेव्हा सगळेजणं आता डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि नंतर मग आता मामा आणि अंजली ओरडत असते, "अरे कोण म्हणतं घेणार नाही? घेतल्याशिवाय जाणार नाही. हमारी मांगे पुरी करो, हमारी मांगे पुरी करो." असे ते ओरडत असतात. त्यावेळेला मग आता अंजली म्हणते की चिंटू, काही झालं ना तरी मला ती कुल्फी हवीच आहे त्या माणसाकडची. त्यावेळेला मग रामनवारची कुल्फी मला लागणारच. असं म्हटल्यावर आता अंजलीला ईश्वरी म्हणते की हो ताई, मला काही प्रॉब्लेम नाही. मी जाऊ शकते कुल्फी आणायला अर्णव सरांसोबत. तेव्हा तो म्हणतो की नो वे, मी आता कोणासोबतही जाण्याच्या मूडमध्ये अजिबातच नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की हे काय चिंटू, अरे मला डोहाळे लागलेत आणि तू नको म्हणतोस. तेव्हा तो म्हणतो की हो मी जातो ना, पण दुसऱ्या कोणाची कशाला गरज आहे? त्यावेळेत आता इथे मामा म्हणतो की बोल बोल चिंटू, आता बोल, काय बोलशील? सगळे तुझ्याच बाजूने आहेत. तेव्हा मग लगेचच मामाला चिंटू बोलतो की तुम्हाला काय वाटतंय, मला काही कळत नाही आहे का आजी, हे सगळं तुमचं काय सुरू आहे ते? तेव्हा आजी म्हणते की मग कळू दे ना, आम्ही कुठे घाबरतोय तुला? मी तर बाबा अजिबात घाबरत नाही चिंटू तुला, असं आजी बोलून दाखवते. नंतर मग आता अर्णवकडे कोणताही उपाय राहिलेला नसतो. अर्णव म्हणतो की ठीक आहे. तेव्हा सगळेजण खुश होतात. फायनली अर्णव आणि ईश्वरी कुल्फी खाण्यासाठी आता बाहेर पडलेले असतात. तेव्हा मग फायनली यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. तर इथे नमू देखील त्याच कुल्फीवाल्याकडे कुल्फी खायला निघालेली असते. आता ती हात जोडते आणि म्हणते की देवा, पहिल्यांदा काहीतरी आईला न सांगता करते मी. प्लीज आईला यातलं काहीही कळू देऊ नको. प्लीज देवा, मी एवढी मोठी रिस्क घेते. असं म्हणून ती आता तिचा तेवढ्यातच मोबाईल वाजतो म्हणून घ्यायला जाते. आणि आकाश म्हणतो की नम्रता रेडी आहेस का? तेव्हा मग ती म्हणते की हो आकाश सर, मी रेडी आहे, येतेच मी, बाहेरच येते. असं म्हणून ती आता तिथून फोन हळूच ठेवते आणि नंतर बाहेर पडत असते.
आता ती तिच्या रूममधून हळूच बाहेर पडते. आजूबाजूला बघते तर आई तिथे किचनमध्ये किंवा कुठेच नसते. मग ती हळूच बाहेर येते आणि बाहेर येत असताना आजूबाजूला बघत बघत दबकं पाऊल टाकत तिथून ती चालत येत असते आणि बाजूला बघते तर आई तिथे नसते. मग म्हणते की हे देवा, सगळं व्यवस्थित होऊ दे, मी बाहेर पडले हे आईला कळायला नको. ती आता हळूच दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडून आता ती घराच्या बाहेर पडलेली असते आणि दरवाजा बाहेरून ओढून पण घेते आणि समोरच आकाशची गाडी असते. आता नम्रता बाहेर आल्याबरोबर आकाश तिच्याकडे बघायला लागतो आणि तिच्याकडे बघितल्यानंतर आता तो पुन्हा तिच्या प्रेमात पडत असतो आणि नंतर नम्रता धावत धावत आलेली असते. ती धावत येऊन गाडीत बसते आणि म्हणते की आकाश सर चला पटकनी. तेव्हा आता आकाश देखील निघालेला असतो. नंतर मग अर्णव गाडी शोधत असतो. तेव्हा आता लगेचच मामा म्हणतो की अरे हे काय, तुझी गाडी? अरे हो, तुझी गाडी तर रिपेअरला दिली आहे ना, मग आता काय करशील? तेव्हा आकाश पण एक दुसरी गाडी घेऊन गेला आहे आणि आता काय दोघंजणही गाडीत कशी जाल? तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की जाऊ दे, आता कॅन्सल, गाडीच नाही तर काय करणार, तुम्ही चला, मी ऑनलाईन कुल्फी ऑर्डर करतो चला. त्यावेळेला अंजली म्हणते की नाही, हा नाही, अजिबात नाही चिंटू, मला तीच कुल्फी खायची आहे, ती त्याशिवाय मला दुसरी कुल्फी नको, त्याच कुल्फीची डोहायला लागलीत मला. किंवा लगेचच आता अर्णव म्हणतो की आता मग काय करायचं? त्यावर अंजली म्हणते की अरे असं काय, तुम्ही दोघंही जाऊ शकता अशी सोय आहे आपल्याकडे अजूनही. ही काय, ईश्वरीची स्कूटी, ईश्वरीच्या स्कूटीवरून तुम्ही दोघंजणे जा ना, तसंही तिच्या स्कूटीवरून पटकन पोचाल तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की स्कूटी, नो वे, अजिबात नाही, मी अजिबात या स्कूटीने जाणार नाही आहे. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की स्कूटी चालवता येत असेल तर जातील ना स्कूटीने. तेव्हा मग सगळेजण हसायला लागतात आणि त्याचबरोबर अर्णव म्हणतो की ओ हॅलो, मला ही स्कूटी वगैरे प्रकार अजिबातच आवडलेला नाही आहे, त्यामुळे मी स्कूटीवरून जाणार नाही आहे, समजलं? ही तुझी स्कूटी आहे, सो त्या स्कूटीवरनं मी अजिबात जाणार नाही आहे. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे, नका जाऊ स्कूटीवरून. तसंही स्कूटी चालवणं हे काही सोपं काम नसतं आणि म्हणूनच तुम्हाला स्कूटी येत नाही म्हणून हे सगळं बोलताय. तेव्हा आजी आणि अंजली वगैरे सगळे हसायला लागतात. मग लगेचच ईश्वरीला ती म्हणते की हे बघ ईश्वरी, असं बोलू नकोस हां. ठीक आहे ना, माझ्या भावाला नाही आहेत स्कूटी चालवता तर नाही आहेत, ठीक आहे, त्याने कधीच चालवलीच नाही, त्यामुळे ठीक आहे, उगीचच आता तू त्याला बोलून असं हसू नको हां. तेव्हा मग ती म्हणते की हो, बरोबर आहे, त्यांना स्कूटी नाहीच येत ना चालवता, मग काय करणार बिचारे. तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट, हे बघ त्याच्यावरनं इतकं हसण्याची वगैरे काही गरज नाही आहे, समजलं? मला स्कूटी चालवता येत नाही कारण की मी कधी स्कूटी ट्रायच केली नाही आहे, मला कधी ती आवडलीच नाही. मला डायरेक्ट फोर व्हीलर आवडली, त्यामुळे तीच घेतली आणि तीच चालवायला शिकलो मी. ओके. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की हो बरोबर आहे, तुम्हाला फोर व्हीलरच आवडणार कारण त्याच्यात काही बॅलन्स नसतं ना, आणि हे असं स्कूटीमध्ये कसं बॅलन्स लागतो ना, म्हणून तुम्हाला काही स्कूटी चालवता आलीच नाही कारण तुम्हाला कधी बॅलन्स हा जमलाच नाही ना. कधी तुमचं हे टोक तर कधी तुमचं ते टोक, त्यामुळे तुम्हाला बॅलन्सिंग कधीच जमलेली नाही, असं ईश्वरी त्याला बोलून दाखवते. त्यामुळे मग तो म्हणतो की ओके, इतकं काही मला बोलण्याची टोचून गरज नाही आहे, समजलं? मला आता इतकं सगळं काही बोलण्याची गरज नाहीच आहे. तेव्हा लगेचच आता अर्णवला मामा म्हणतो की अरे हे बघ, काय करते ती, तिने तर चॅलेंज दिलं. तेव्हा आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की काय मी सिंदूर, तू मला चॅलेंज देतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते की अरे बापरे, म्हणजे तुम्हाला चॅलेंज देणारी मी कोण ना, उगीचच काहीही कशाला बोलू मी तुम्हाला, त्यामुळे मी बाबा काही तुम्हाला चॅलेंज वगैरे देत नाही. ओके. तुम्हाला म्हणजे हे सगळं बोलण्याची काही गरजच नाही आहे. तुम्हाला येत नाही आहे तर ते तुम्ही बोलून आता मान्यच करून टाका ना. त्यावेळेला लगेच सगळे हसत असतात. ईश्वरी बरोबर अगदी अर्णवला कोंडीत पकडत असते. अर्णव म्हणतो की नाही, आता ना मी तुला स्कूटी चालवूनच दाखवतो बघ. ईश्वरी म्हणते की एक मिनिट सर, व्यवस्थित. तेव्हा ईश्वरी म्हणते की आता माझी स्कूटी आहे तर मला माझ्या स्कूटीच्या मागे तर बसावंच लागणार, नाहीतर काय होईल. तेव्हा आता अर्णव स्कूटी स्टार्ट करायला जातो आणि स्टार्ट करायला गेल्यानंतर त्याची स्कूटी अगदी पुढे पळणारच असते. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की सर अहो काय करताय तुम्ही, स्कूटी पुढे पळत जाईल ना. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की आता काय करायचं. त्यावर अर्णव तिला बोलून दाखवतो की एक काम करूया आपण, आता हळूहळू ही स्कूटी पुढे जाऊ दे, बरोबर ना. तेव्हा ईश्वरी म्हणायला लागते की अर्णव सर अहो तुम्ही रिव्हर्स गिअर टाकत आहात, मला तर पहिला स्कूटी चालवणारा माणूस दिसला की जो रिव्हर्स गिअर टाकत आहे. तेव्हा सगळे हसायला लागतात. ईश्वरी त्याच्या मागे बसते आणि म्हणते की सर एकदम सावकाश चालवा हा स्कूटी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग आता तो हळूहळू करत स्कूटी चालवत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर आपल्याला आजच पोचायचं आहे, त्यामुळे जरा स्पीड थोडासा वाढवा, असं म्हणून ती आता
स्कूटी आता ते दोघंजणी घेऊन निघालेले असतात. नंतर हे दोघं गेल्यानंतर अंजली म्हणते की आता हा चिंटू काय करतोय काय माहिती, कशी स्कूटी चालवतोय काय माहिती. त्यावर आजी बोलायला लागते की हो, या चिंटूचं हे सगळं ना म्हणजे एक प्रकारचं दिव्यच आहे बाबा. कसं जात आहेत हे देवास ठाऊक, व्यवस्थित पोचले पाहिजेत. नंतर मग अर्णव हा स्कूटी चालवत असतो. ईश्वरी म्हणते की सर अहो सावकाश चालवा. तेव्हा ती त्याच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा अर्णव तिला ओरडतो आणि म्हणतो की 1 मिनिट, अजिबात जवळ यायचं नाही समजलं, म्हणजे लांबच बस लांब बस, असं तो तिला आता ओरडायला लागतो. ईश्वरीला मात्र खूप हसायला येत असतं. त्याचबरोबर इथे आता नम्रता आणि आकाश दोघंजणही त्या राम खिलावनूच्या कुल्फी सेंटरवरती आलेले असतात. आणि मग आकाश म्हणतो की बघ आलीस ना तू फायनली. तेव्हा ती म्हणते की हो सर, पण मला खरंच खूप भीती वाटत होती. आणि तुम्हाला माहिती का सर, ही कुल्फी ना आम्हाला ना अशी प्रचंड आवडते. आम्ही इंदोरला पण असायचो ना सर, तर अशी मटका कुल्फी खायचो. इतकी मजा यायची म्हणून सांगू, खूप आनंद यायचा आम्हाला त्यावेळेला. मग तो म्हणतो की ठीक आहे, आता ही तू खाऊ शकतेस. मग त्यानंतर ती म्हणायला लागते की सर, मला खरंच असं वाटत होतं की तुम्ही माझ्याशी बोलत नव्हतात ना, तेव्हा तुम्ही माझ्यावर चिडले आहात की काय, किंवा तुम्ही माझ्याशी बोलणारच नाही. तेव्हा तो म्हणतो की नाही, असं कधी होणार नाही. आणि हो, म्हणूनच तर मी तुला कुल्फी खायला बोलवलं ना. ती म्हणते की आमच्या इंदोरमध्ये ना आम्ही असे मटक्यामध्ये हात घालून कुल्फी काढायचो. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे, आताही तू तसं करू शकतेस. घाल ना कुल्फीमध्ये हात आणि काढ. तर ती भैयाला विचारते की चालेल का. तेव्हा तो म्हणतो की हो हो अगदी चालेल, ठीक आहे करा तुम्ही. तेव्हा मग ती हात घालायला जाते आणि काहीच सापडत नसतं. आणि त्यानंतर एक गोष्ट सापडते. ती म्हणते की हो हो आकाश सर, काहीतरी मला सापडलं. आता ती हात घालून ते बाहेर काढते आणि बघते आणि म्हणते की आकाश सर, हे तर वेगळंच काहीतरी आहे. तेव्हा मग तो म्हणतो की बघ ना काय आहे हे. तेव्हा मग ती बघायला लागते आणि म्हणते की आकाश सर, हे लाल डब्बा छोटासा आहे, बॉक्स आहे, काय आहे नक्की. तेव्हा तो तिला म्हणतो की बघ ना उघडून काय आहे. तेव्हा आता ती ते उघडून बघते, तर त्यामध्ये एक छानशी अशी छोटीशी रिंग असते. आता नमू म्हणायला लागते की आकाश सर, ही तर रिंग आहे एखादी. तेव्हा मग आता तो म्हणतो की येस, ही रिंगच आहे. आता तो पटकन तिला कसलाही विचार न करू देता गुडघ्यावर बसतो आणि गुडघ्यावर बसून तिला म्हणतो की मिस नम्रता देसाई, विल यू मॅरी मी. आता डायरेक्टच तो तिला असा प्रपोज करतो. आता त्याने प्रपोज केल्यामुळे नम्रताला काहीच सुचत नसतं की आता काय बोलावं, कारण की तिलाही तो खूप आवडत असतो. आता नंतर पटकन तो ती रिंग घेतो आणि तिला प्रपोज करायला जातो. आणि ती त्याच्याकडे बघतच राहते. त्याच वेळेला आता तो म्हणतो की काय झालं नम्रता, विल यू मॅरी मी. तेव्हा आता ती हो हो सर असं पटकन बोलून टाकते. त्यावेळेला फायनली आता नम्रताने आकाशला होकारच देऊन टाकलेला असतो. त्यामुळे त्यालाही खूप आनंद झालेला असतो. दोघंही आता फायनली एका बंधनात अडकलेले असतात. नम्रता ही अंगठी घातल्यामुळे तिच्या डोळ्यात आता भरपूर पाणी यायला लागतं आणि ती चक्क रडायलाच लागते. तेव्हा आता तो तिथून उठतो आणि नम्रताला म्हणतो की नम्रता, तुला हे सगळं मान्य आहे ना. तेव्हा मग ती हो, सगळं मान्य आहे सर मला, असं म्हणून त्याचं प्रेमही कबूल करते. आणि त्यालाही आता खूप आनंद झालेला असतो. नम्रताला तो स्वतःचा हात पुढे करायला सांगतो आणि तिच्या बोटांमध्ये, म्हणजेच जिथे एंगेजमेंट रिंग घालतात त्या अनामिकेमध्ये तो आता रिंग घालतो. तेव्हा रिंग घातल्यानंतर तिच्या डोळ्यातही आता खूप पाणी आलेलं असतं. नम्रता देसाई, आता तू माझी झालीस, असं म्हणून तो तिच्या आता बोटांमध्ये रिंग घालतो. आणि ती रिंग घातल्यानंतर तिला खूप आनंद झालेला असतो. फायनली आता नम्रताला प्रपोज केल्यामुळे आकाशलाही आनंद असतो आणि नम्रतानेही होकार दिल्यामुळे दोघंजणही आता खूप खुश असतात. दोघांच्याही मनात जे असतं ते पूर्ण झालेलं असतं. आता आकाश हा नम्रताचा हात धरतो आणि दोघंही एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतलेले असतात. आणि तो आता तिच्याकडे बघून आय लव्ह यू नम्रता असं तिला बोलतो. तेव्हा ती पण हो सर असं म्हणून त्याला मी पण असं म्हणून दोघेही एकमेकांकडे बघत राहतात. आता दोघं एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. त्यावेळेला आता इथे हे सगळं होत असताना न यांचं मित्र वेगळं सुरू असतं. अर्णव हा स्कूटी घेऊन चालत असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही या स्पीडने आता जाल ना गाडीवरून, तर नक्कीच आपण ताईंचं बाळ व्हायच्या अगोदर येणार नाही. आपल्याला पोचायचं आहे, पण तेही ताईंचं बाळ इथे येण्याच्या अगोदर, समजलं ना. त्यावर आता लगेचच तो म्हणायला लागतो की हो मला माहिती आहे, प्लीज तू मला इरिटेट करू नको. तू बरोबर आहेस ना, त्यामुळे मी हळू गाडी चालवतोयस. तेव्हा लगेचच ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही याच्यापेक्षाही फास्ट गाडी चालवता. थोडीशी स्पीड वाढवा, म्हणजे कसं आहे ना आपल्याला लवकर वेळेत पोचता येईल ना ताईकडे. तेव्हा आता तो म्हणायला लागतो की हे बघ, तुझी ना
स्टुपिड बडबड जरा बंद कर आणि प्लीज लांबच राहा, समजलं? नाहीतर काय. तेव्हा मग आता लगेचच ती गाडीवरनं उतरते. थांबा म्हणते. म्हणते की काय चाललंय तुमचं? एकतर तुम्ही ही स्कूटी जी आहे ती हळूहळू चालवताय आणि वरून तुम्ही मलाच बोलून दाखवताय. हे ना अजिबात चालणार नाही, समजलं ना सर? तुम्ही माझी स्कूटी चालवताय ते ठीक आहे. परंतु तुम्हाला स्कूटी चालवता येत नाही ते मान्य पण करत नाही आहे ना? आणि बरोबर तुम्ही हे सगळं करताय. त्यामुळे जाऊ दे. मला ना तुमच्याकडून आता काही ऐकायचंच नाही आहे. जा. तुम्ही कोणत्या स्पीडने जाताय ते जा. मी पण चालत चालत इथून जाते. मला तर खात्री आहे की तुमच्या आधी ना मीच पोचेन तिथे, त्या कुल्फीवाल्याकडे. तुम्ही मात्र अजूनही पोचणार नाही आहे, कारण इतकी हळूहळू तुम्ही गाडी चालवता. तेव्हा मग चला, मी निघतेच आता चालत चालत. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, काय ना, तुला रस्ता माहिती आहे का? आणि अशी चालली आहेस निघत एकटी. तुला माहिती आहे ना मुंबईचं काय असतं ते? तेव्हा ती म्हणते की हो, रस्ता राहू दे. रस्ता मी माझी माझी रस्ता काढत जाईन. तसंही तुम्हालाही रस्ता कुठे माहीत असेल म्हणा. मी माझी माझी जाते. तेव्हा आता ती चालत चालत पुढे चाललेली असते. अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो की मिस इंदोर, हे बघ अजिबात पुढे पुढे जाण्याची रिस्क घेऊ नको. तेव्हा मग ती म्हणायला लागते की हे बघा, काही झालं ना तरी मी जाईनच. तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही आहे, समजलं? तर मग आता अर्णव तिला म्हणतो की मला स्टार्ट करून दे तुझी ही स्कूटी. तेव्हा ती आता पटकन ते स्टार्ट करून देते आणि अर्णव म्हणतो की ओके, आता निघ तू, झालं आहे माझं काम, मी जातो माझा माझा. आता ईश्वरी पण आता रागानेच पुढे पुढे निघत चाललेली असते. त्याला माहिती असतं की ईश्वरीला तो एकटा सोडून जाऊ शकत नाही. तेव्हा आता ईश्वरीला तो सुरुवातीला तर जा 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 असं करायला लागतो. पण थोड्या वेळाने ती थोडी पुढे निघून गेल्यानंतर त्यालाच कसं तरी वाटतं. तो म्हणतो की जा, तुला माहिती आहे ना, आजकाल मुंबईच्या शहरावरती बिबटे फिरायला लागलेत. कालच या रस्त्यावर एक बिबटा स्पॉट झाला होता. तेव्हा ईश्वरी बघायला लागते समोर सगळा अंधार. आता ती घाबरते, कारण की बिबट्याचं नाव घेतल्यानंतर तिला आणखी घाबरायला झाले असतं. ती पळत पळत अर्णवच्या आता गाडीवर मागे येऊन बसते. तेव्हा मग मागे येऊन बसल्यानंतर अर्णव गालातच हसत असतो, कारण की ईश्वरीचं काही वेगळंच चालू असतं. आता आकाश आणि नम्रता दोघंजणही मस्तपैकी मटका कुल्फी खात असतात. तेव्हा आता इथे ईश्वरी मात्र आणखीनच अर्णवच्या प्रेमात पडून त्याच्याबरोबर ती बसलेली असते आणि गाडी सुरू होते. तेव्हा मग आता लगेचच दोघंजणही कुल्फीचा आनंद घेत असतात. आणि मग तेवढ्यातच आकाश म्हणतो की अरे सुप्रिया काकू. तेव्हा आता सुप्रिया आली हे लगेचच नम्रता मागून बघते आणि खूप घाबरते की काय आई. तेव्हा तो हसायला लागतो. मग नमो म्हणते की सर, तुम्हाला हे काय असं सुचतंय? तुम्हाला मजाक सुचतंय? मला इतकं टेन्शन येऊन गेलं होतं, तुम्हाला काय माहिती? अहो तुम्हाला माहिती नाही आईचं हल्ली काय सुरू आहे ते. तो म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा ती म्हणते की सर, तुम्हाला मजाक वाटते का? आई आजकाल काही अजबच वागते. तुम्हाला काही कळणारच नाही. मी 1 सेकंडसाठी किती घाबरून गेली होती, तुम्हाला काय कळणार आहे? तेव्हा तो म्हणतो की ओके, आय एम सॉरी. मग ती म्हणते की सर, तुम्हाला माहिती आहे का, आजकाल आईचं वागणं ना काही वेगळं सुरू असतं. म्हणजे ना तिच्या मनात जे काही चालू आहे ते मला सांगतच नाही. ती अजिबच करत असते. म्हणजे मला पहिले असं ती कधीच करायची नाही. आता ती हल्ली मला इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको असं सगळं सांगत असते. मलाच कळत नाही आहे की नेमकं आईला झालं आहे तरी काय? ती असं का वागते? त्यावेळेला मग आता तो म्हणायला लागतो की नक्की काय आहे, म्हणजे असं का वागते काकू? ती म्हणते की नाही ना, तिला विचारायला गेलं तर कारण पण सांगत नाही. आजकाल सगळं अजीबच वागत असते. आणि मला म्हणते की अशा गोष्टी करू नको तशा. मग मी काय करू ना मलाच कळत नाही. तेव्हा टेन्शन घेऊ नये कसलं तरी ती. मग तो म्हणायला लागतो की खरंच मलाही कळत नाही. ते आपले जे ओल्ड पर्सन असतात ना, ते आपलं स्वतःचं टेन्शन एक्सप्रेस का नाही करत ना, तेच कळत नाही. आणि जर टेन्शन एक्सप्रेस केलं तर तेवढं ते हलकं होईल ना, हे त्यांना समजतच नाही आहे. मग किती काही करावं तरी त्यांना या गोष्टी समजत नाहीत. त्याचबरोबर इथे आता नम्रता ही मागे वळून बघते, तर समोर ईश्वरी आणि अर्णव असतात. दोघंजणही आलेले असतात. तेव्हा ईश्वरी अर्णवसोबत काहीतरी बडबडत असते. नम्रता बघते आणि म्हणते की हे काय? अर्णव, जीजू आणि इशू इथे आलेत? तेव्हा तो म्हणतो की नो नो, म्हणजे इतकं तरी तू ना मला आता फसवू नकोस. मला माहिती आहे तू मुद्दाम बोलते. मग ती म्हणते की अहो सर, मी खरंच बोलते आहे. ते दोघंजणी येते आहेत, बघा ना तुम्ही. तेव्हा मग आकाश म्हणतो की एक मिनिट, आता येऊ दे. तू दादाचं नाव घेतलेत ना, येऊ दे त्याला. जरी दादा आला ना तरीही मी त्याला हे सांगणार ओरडून की येस दादा, तुला माहिती नाही आहे दॅट आय लव्ह नम्रता. मला नम्रता खूप आवडते, असं म्हणून तो आता बोलायला जातो. परंतु तेवढ्यातच त्याच्यासमोर लक्ष जातं, तर खरंच ईश्वरी आणि अर्णव आलेले असतात. तो बघतो आणि म्हणतो की हे काय, दादा इथे कसं काय आला? आणि ईश्वरी पण. तेव्हा ती म्हणते की मलाही माहीत नाही आहे, पण प्लीज चला तुम्ही. मला तर त्यांनी इथे पाहिलं ना तर खूप काही प्रश्न विचारेल.
मग तो म्हणतो की हो, मलाही दादा प्रश्न विचारत बसेल, त्यापेक्षा आपण इथून निघूया. दोघंही आता तिथून सटकत असतात, गाडीत बसायला जातात. आता ईश्वरी म्हणते की सर, मी ना काय जाते तोपर्यंत कुल्फीवाल्याकडे जाऊन ऑर्डर देते. तुम्ही तोपर्यंत पोचता येते का बघा. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजी म्हणत असते की आता आपल्या अंजलीला 7वा महिना लागलेला आहे, त्यामुळे 7व्या महिन्याच्या डोहाळे जेवण अगदी थाटामाटात करायचं आहे आपल्या अंजूचं. तेव्हा लगेच तो म्हणतो, म्हणजेच अर्णव म्हणतो की काही प्रश्नच नाही आणि आपल्या ताईचं जे बाळ येणार आहे ना, ते आपल्या ताईचं बाळ सगळ्यांचं नशीब पालटून टाकणार आहे. स्पेशली राकेश जिजूंचं. बरोबर ना? त्यावेळेला मग आता सगळेजणं त्याच्याकडे बघायला लागतात आणि राकेशकडेही बघत असतात. त्याचबरोबर राकेशचं नाव घेतल्यामुळे राकेश आता अर्णवकडेच बघत राहिलेला असतो. त्यानंतर अर्णव आता राकेशला म्हणत असतो की ताईला 7वा महिना लागलाय आणि लवकरच ताईची डिलिव्हरी होणार आहे. त्यामुळे काही झालं तरीही तुम्हाला आता पुढे काय होईल ना, ते तुम्ही बघतच राहा. बाळ आल्यानंतर तुम्ही तुमची काय हालत होते ना, तेच बघा. असं म्हटल्यानंतर आता जेव्हा अर्णव निघून जातो, तेव्हा राकेश विचार करतो की तू घाबरू नकोस रे चिंटू. आता जे आमचं येणारं बाळ आहे ना, ते तुझ्यासाठी काळ बनून येणार आहे. समजलं? काही झालं ना, तरीही हे बाळाच्या निमित्तानेच सगळी तुझी जी प्रॉपर्टी आहे ना, ती माझ्या नावे कशी करून घेतो ना, तेच बघ. आणि हे सगळं राकेश करणार आहे मिस्टर अर्णव राजे शिर्के. असं म्हणून तो आता स्वतःच मनातल्या मनात खूपच खुश होत असतो. आता नेमकं पुढे काय घडणार आहे हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.